नमस्कार. अच्छा, स्मरणशक्ती म्हणजे काय? ही काही जन्मजात मिळालेली देणगी नाहीये, तर ती एक कला आहे. एक असं कौशल्य जे खरं तर कोणीही शिकू शकतं आणि त्यात पारंगतही होऊ शकतं. चला तर मग आज याच कलेबद्दल जरा सविस्तरपणे जाणून घेऊया. पण सुरुवात करूया एका अगदी साध्या आणि रोजच्या प्रश्नापासून. आपण गोष्टी इतक्या सहज का बरं विसरतो? म्हणजे चावी कुठे ठेवली हे आठवत नाही, परीक्षेसाठी वाचलेल्या ऐनवेळी आठवत नाही किंवा समोरच्या व्यक्तीचं नावच तोंडात येत नाही. असं होतं तेव्हा किती चिडचिड होते, नाही का? याचं एक साधं सरळ उत्तर आहे. कारण आपण स्मरणशक्तीकडे एक कला किंवा एक कौशल्य म्हणून कधी पाहतच नाही. आपण तिला एक मर्यादा समजून बसतो. पण आज आपण हाच दृष्टिकोन बदलणार आहोत. स्मरणशक्तीला एक शक्तिशाली साधन म्हणून कसं वापरायचं हेच आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आपलं मेमरी टूल किट उघडूया आणि त्यातली काही जबरदस्त प्रभावी साधनं कोणती आहेत जी आपल्याला कोणतीही माहिती लक्षात ठेवायला मदत करतील ते पाहूया. यातलं पहिलं तंत्र आहे चंकिंग. आता हे काय आहे तर बघा, आपल्या मेंदूला एकाच वेळी खूप सारी माहिती हाताळायला अजिबात आवडत नाही. चंकिंग म्हणजे मोठ्या माहितीचे लहान सोपे गट तयार करणे. यामुळे होतं काय की मेंदूवरचा भार कमी होतो आणि माहिती लक्षात ठेवणं एकदम सोपं होऊन जातं. उदाहरणार्थ हा 10 अंकी नंबर बघा. असा सलग पाहिल्यावर लक्षात ठेवणं किती अवघड वाटतंय, बरोबर ना? आपला मेंदू इथेच थोडासा गोंधळून जातो. पण आता पहा, तोच नंबर फक्त 2 लहान गटांमध्ये विभागल्यावर किती सोपा वाटतोय. 9865 आणि 4320. झालं की नाही सोपं? हीच आहे चंकिंगची जादू. आपलं पुढचं तंत्र आहे ॲक्रोनिम्स, म्हणजेच संक्षिप्त रूपं. अरे, हे तर आपण शाळेपासून वापरत आलोय. अनेक शब्दांच्या पहिल्या अक्षरांपासून एक नवीन, छोटा आणि लक्षात ठेवायला एकदम सोपा शब्द तयार करायचा. हा आपल्या मेंदूसाठी एक उत्तम शॉर्टकट आहे असं समजा. याचं सगळ्यात क्लासिक उदाहरण म्हणजे इंद्रधनुष्याचे रंग. ते लक्षात ठेवण्यासाठी आपण काय वापरतो? ताना पिहिनी पाजा. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. बघा, एका शब्दात 7 रंगांची सगळी माहिती. आणि तिसरं एक भन्नाट तंत्र आहे ते म्हणजे माइंड मॅपिंग. आपला मेंदू शब्दांपेक्षा चित्रांना आणि जोडण्यांना जास्त चांगला प्रतिसाद देतो हे लक्षात घ्या. माइंड मॅपिंगमध्ये आपण मुख्य विषय मध्यभागी ठेवतो आणि त्याच्याशी संबंधित मुद्दे एखाद्या झाडाच्या फांद्यांप्रमाणे जोडत जातो. एक प्रकारे आपल्या विचारांचाच एक नकाशा तयार होतो जो लक्षात ठेवायला खूप खूप सोपा असतो. बरं, ह्या सगळ्या तांत्रिक पद्धतींसोबतच आपल्या मेंदूत लपलेल्या एका महाशक्तीचाही वापर आपल्याला करता येतो. आणि ती शक्ती म्हणजे आपली कल्पनाशक्ती. व्हिज्युअलायझेशन. आपला मेंदू शब्दांपेक्षा चित्र जास्त प्रभावीपणे लक्षात ठेवतो. आपण जे काही वाचतो किंवा ऐकतो त्याचं मनातल्या मनात एक चित्र किंवा छोटासा चित्रपटच तयार करायचा. आणि एक गंमत लक्षात ठेवा, हे चित्र जितकं अजब, विचित्र किंवा गमतीशीर असेल ना, तितकं ते जास्त काळ आपल्या स्मरणात राहील. आता काही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या पद्धती पाहूया. या पद्धती माहितीला आपल्या तात्पुरत्या स्मृतीतून म्हणजे शॉर्ट टर्म मेमरीतून कायमस्वरूपी स्मृतीत म्हणजे लाँग टर्म मेमरीमध्ये पोहोचवायला मदत करतात. यातली पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पद्धत आहे स्पेस्ड रिपिटेशन. कोणतीही गोष्ट फक्त एकदा वाचून सोडून दिली की आपण ती विसरतोच. ह्या तंत्रानुसार माहितीची उजळणी विशिष्ट कालावधीच्या अंतराने केली पाहिजे. यामुळे ती आपल्या मेंदूत अगदी पक्की बसते. आणि हे वेळापत्रक दाखवतं की हे तंत्र प्रत्यक्षात कसं काम करतं. म्हणजे बघा, शिकल्यानंतर पहिल्या दिवशी, मग बरोबर 7व्या दिवशी आणि त्यानंतर पुन्हा 30व्या दिवशी केलेली उजळणी ही माहिती कायमस्वरूपी स्मृतीत पोहोचवण्यासाठी किती प्रभावी ठरू शकते. पुढचं तंत्र आहे प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फेनमन यांच्या नावावरून ठेवलेलं फेनमन टेक्निक. खरं सांगायचं तर हे तंत्र म्हणजे आपण जे काही शिकलो आहोत ते खरंच समजले की नाही हे तपासण्याची एक अंतिम कसोटीच आहे. याचे फक्त 2 सोपे टप्पे आहेत. पहिला, एखादी संकल्पना पूर्णपणे समजून घ्या. आणि दुसरा, तीच संकल्पना कोणाला तरी, अगदी एखाद्या लहान मुलाला समजावून सांगावी तशी सोप्या भाषेत सांगा. जर हे तुम्हाला जमलं तर समजून जा की ती संकल्पना तुमच्या डोक्यात अगदी पक्की बसलीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही सगळी तंत्र तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा आपलं शरीर आणि मन निरोगी असेल. कारण स्मरणशक्ती म्हणजे केवळ मेंदूचा खेळ नाहीये. आपलं आरोग्य आणि आपली स्मरणशक्ती यांचा खूप जवळचा संबंध आहे. उदाहरणार्थ, पुरेशी झोप खूपच गरजेची आहे. कारण झोपेतच आपला मेंदू दिवसभराची माहिती व्यवस्थित साठवून ठेवण्याचं काम करतो.
नियमित व्यायामाने मेंदूचा रक्तपुरवठा सुधारतो आणि ध्यानामुळे एकाग्रता वाढते, जी कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. इतकंच नाही तर आपला आहारही खूप महत्वाचा आहे. अक्रोड, बदाम, हिरव्या पालेभाज्या आणि अगदी डार्क चॉकलेटसारखे पदार्थ मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आणि जाता जाता या काही सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा. एकाच वेळी अनेक कामं करणं टाळा. नवीन भाषा किंवा एखादं वाद्य शिकण्यासारख्या गोष्टींनी मेंदूला सतत आव्हान देत राहा. आणि भरपूर पाणी प्या, कारण डिहायड्रेशनचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, विसरणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याला घाबरून जाण्याची काहीच गरज नाही, कारण सरावाने काय लक्षात ठेवायचं आणि ते कसं आठवायचं यावर नक्कीच नियंत्रण मिळवता येतं. तर मग आज आपण जी मेमरी टूलकिट पाहिली, त्यातलं असं कोणतं साधन आहे जे वापरून पाहावंसं वाटतंय? यावर विचार करून आजपासूनच स्मरणशक्तीला अधिक तीक्ष्ण बनवायला सुरुवात नक्कीच करता येईल.